वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत याविषयी मी आज चर्चा करणार आहे. रिस्क बेरिंग थेरी ऑफ प्रॉफिट. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर F.B. हॉली यांनी 1907 मध्ये एंटरप्राइज अँड प्रोडक्टिव्ह प्रोसेस या पुस्तकात या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नफ्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. नफा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संयोजन या उत्पादन घटकाची किंमत म्हणजे नफा. नफा कसा ठरतो, नफ्याचा उगम कसा होतो, नफा कसा निर्माण होतो, या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. आणि अर्थशास्त्रज्ञामध्ये नफ्याबाबत फारशी एकवाक्यता आढळत नाही आणि म्हणून नफ्याचे अनेक सिद्धांत पाहावे लागतात. 1907 मध्ये अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर F.B. हॉली यांनी नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत आपल्या एंटरप्राइज अँड प्रोडक्टिव्ह प्रोसेस या ग्रंथात मांडलेला आहे. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत, त्याची चर्चा आपण करूया. हॉली असं म्हणतात की धोका पत्करणं, धोका किंवा जोखीम पत्करणं, धोक्याची जबाबदारी स्वीकारणं हे संयोजकाचं प्रमुख, महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. धोका पत्करण्याच्या कार्याला हॉली यांनी महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य असं म्हटलेलं आहे. आणि संयोजक अशा प्रकारे उत्पादनाच्या प्रक्रियेतील अनेक प्रकारचे धोके स्वीकारत असतो. म्हणजे उद्योग संस्था सुरू करण्यापासून, उत्पादन सुरू करण्यापासून, वस्तूचं उत्पादन सुरू करण्यापासून ते वस्तू किंवा उत्पादन किंवा माल ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक प्रकारचे धोके तो सहन करत असतो, स्वीकारत असतो. अनेक प्रकारच्या धोक्यांना तो तोंड देत असतो. आणि म्हणून संयोजक अशा प्रकारे उत्पादन कार्यातील जे अनेक धोके स्वीकारत असतो, ते धोके स्वीकारण्याचं बक्षीस, रिवॉर्ड म्हणजे नफा, असं प्राध्यापक हॉली यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी नफ्याच्या अशा वाक्यात लिहिले आहे की संयोजक व्यवसायातील किंवा उत्पादनातील अनेक धोके पत्करत असतो आणि त्याबद्दल, त्या धोक्यांना तोंड दिल्याबद्दल, जोखीम स्वीकारल्याबद्दल संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. अशा प्रकारे नफ्याची व्याख्या प्राध्यापक हॉली यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात, संयोजक अनेक प्रकारचे धोके स्वीकारत असतो म्हणून त्याला नफा मिळत असतो. संयोजकाला नफा का मिळतो, नफ्याचं कारण हॉली यांनी स्पष्ट केलेलं आहे. ते कारण म्हणजे संयोजक अनेक प्रकारचे धोके स्वीकारत असतो, धोके पत्करत असतो, धोक्याला तोंड देत असतो म्हणून त्याला नफा मिळत असतो. हॉली असं म्हणतात, भूमी, श्रम, भांडवल इत्यादी उत्पादन घटकांचे मोबदले दिल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं किंवा जो नफा शिल्लक राहतो, तो नफा म्हणजे धोका आणि जबाबदारी स्वीकारण्याचं बक्षीस.
प्राध्यापक हॉले यांनी धोका आणि जबाबदारी स्वीकारण्याचं बक्षीस म्हणजे नफा असं म्हटलेलं आहे. ते असं म्हणतात की नफा संयोजकाच्या व्यवस्थापनाचे बक्षीस नसून धोका व जबाबदारी स्वीकारण्याचं जे कार्य संयोजक करतो त्याचं बक्षीस म्हणजे नफा असं प्राध्यापक हॉले असं म्हणतात. ते असं म्हणतात भूमी, श्रम, भांडवल हे जे उत्पादनाचे घटक असतात हे उत्पादनाचे घटक धोके पत्करत नसतात. फक्त संयोजन किंवा संयोजन या उत्पादन घटकाचा मालक संयोजक धोके पत्करत असतो. भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक धोके पत्करत नाहीत, तर फक्त संयोजक हाच घटक उत्पादन प्रक्रियेतील धोके पत्करत असतो. आणि म्हणून त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला हॉले यांनी नफा असं म्हटलेलं आहे. ते असं म्हणतात की भूमी, श्रम, भांडवल ही उत्पादनाची साधनं आहेत, मीन्स ऑफ प्रोडक्शन, आणि संयोजन हा उत्पादनाचा घटक आहे. तो उद्योग संस्थेचं व्यवसायाचं संयोजन करतो, व्यवस्थापन करतो, व्यवस्थापन कार्यात सुसूत्रता आणतो, उत्पादनातील अनेक प्रकारचे धोके स्वीकारतो, म्हणून त्याला नफा मिळत असतो. संयोजक कोणकोणत्या धोक्यांना तोंड देत असतो त्याची सुद्धा माहिती हॉलेंनी दिलेली आहे. तसं म्हणतात संयोजक जो उत्पादन करत असतो, जो माल करत असतो, तो माल न खपण्याचा धोका असतो. संयोजक वस्तूचं उत्पादन करत असतो आणि त्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत अशी त्याची अपेक्षा असते, पण तयार केलेला माल न खपण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ लोकांची आवड निवड बदलली, फॅशन बदलली, रूढी परंपरात बदल झाला तर उत्पादकानं तयार केलेला माल फारसा खपत नाही, माल पडून राहतो आणि वस्तूची मागणी कमी होते आणि त्याचा नफा कमी होतो. त्याचबरोबर नवीन धाडसी स्पर्धक जर तयार झाला आणि त्यानं जर चांगली वस्तू, नवीन वस्तू मार्केटमध्ये आणली तर ग्राहक त्याच्या वस्तू खरेदी करतात. आणि ज्या संयोजकानं अशा प्रकारे नवीन वस्तू तयार केलेली नसते त्याच्या वस्तू खपत नाहीत. म्हणजे धाडसी स्पर्धक जर तयार झाला, नवीन स्पर्धक तयार झाला तर संयोजकाच्या वस्तूची मागणी कमी होते. मंदीचा सुद्धा धोका असतो. मंदीच्या काळात वस्तूची मागणी खूपच कमी झालेली असते आणि त्यामुळं संयोजकाचं मोठं नुकसान होतं, गुंतवलेलं भांडवल वाया जाण्याचा धोका असतो. वाहतुकीच्या अडचणी हे सुद्धा अतिशय महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं संयोजकाच्या सगळ्या वस्तू खपत नाहीत. वाहतुकीच्या अडचणीमुळं उदाहरणार्थ संप असेल, मोर्चे, टाळेबंदी, घेराव, हरताळी यामुळं 3-3, 4-4 दिवस माल रस्त्यावरतीच पडून राहतो आणि जेव्हा वाहतूक सुरू होईल तेव्हा माल मार्केटमध्ये ग्राहकांच्या पर्यंत पोहोचतो. तर अशा प्रकारे वाहतुकीची अडचण हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. माल ग्राहकांच्या पर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाही आणि त्यामुळं संयोजकाचं नुकसान होतं. त्याचबरोबर अपघात झाला, वाहतुकीच्या साधनांना ट्रक असेल, टेम्पो असेल, अपघात जर घडून आला तर ग्राहकांच्या पर्यंत माल वेळेत पोहोचत नाही आणि त्यामुळे माल खपत नाही, संयोजकाचं नुकसान होतं. त्याचबरोबर अपघातामुळं माल खराब होतो आणि माल खराब झाल्यामुळं ग्राहक असा माल खरेदी करत नाहीत आणि त्यामुळं संयोजकाचं नुकसान होतं. त्याचबरोबर अपघातामुळं माल व्यवस्थित काळजीपूर्वक ग्राहकांच्या पर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे सुद्धा संयोजकाचं नुकसान होतं. आणि अशा प्रकारच्या धोक्याला, अशा प्रकारच्या नुकसानीला संयोजकाला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून त्याला नफा मिळाला पाहिजे असं हॉले म्हणतात. पुढे हॉले असं म्हणतात आगीचा धोका असतो. आगीमध्ये कारखान्याला आग लागली, कारखान्याची इमारत नष्ट होते, यंत्रसामग्री नष्ट होते, कच्चा माल नष्ट होतो,
तयार केलेला पक्का माल आगीत नष्ट होतो आणि अशा प्रकारे संयोजकाचं प्रचंड नुकसान होतं. आगीचा धोका हा एक अतिशय महत्वाचा धोका आहे. त्याला संयोजकाला तोंड द्यावं लागतं. चोरी, दरोडे, लुटमार यामुळे सुद्धा संयोजकाचं किंवा कारखान्याचं नुकसान होत असतं. उत्पादन करत असताना, वस्तू तयार करत असताना यंत्रसामग्रीत बिघाड होते, यंत्रसामग्री नष्ट होण्याचा धोका असतो आणि त्यामुळं संयोजकाचं मोठं नुकसान होतं. उत्पादन प्रक्रियेमध्ये खंड पडतो. तंत्रज्ञानात बदल होण्याचा धोका असतो. नवीन तंत्रज्ञान जर अस्तित्वात आलं, नवीन तंत्रज्ञान निर्माण झालं तर संयोजकानं जी यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक केलेली असते ती गुंतवणूक वाया जाते. जुनी तंत्र फारशी उपयोगी पडत नाहीत आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान जेव्हा अस्तित्वात येतं तेव्हा संयोजकानं जुन्या यंत्रामध्ये जे भांडवल गुंतवलेलं असतं ते भांडवल वाया जातं. नैसर्गिक आपत्तीचा धोका असतो. महापूर असेल, चक्रीवादळ, भूकंप यामुळं संयोजकानं गुंतवलेली सर्व रक्कम किंवा सर्व गुंतवणूक वाया जाते. कारखान्याचं नुकसान होतं, कच्च्या मालाचं नुकसान होतं, पक्क्या मालाचं नुकसान होतं. युद्धजन्य परिस्थिती असेल, युद्ध सदृश्य परिस्थिती असेल त्यामुळेही संयोजकाचं नुकसान होतं. सरकारनं करविषयक धोरण बदललं, करांच्या दरात वाढ केली तर संयोजकाचा नफा कमी होतो. सरकारचं आयात निर्यात धोरण सरकारनं जर बदललं, निर्यातीवरती अधिक कर बसवले तर संयोजकांचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे माल न खपण्याचा धोका, मंदीचा धोका असेल, आवड निवड फॅशन बदलली, वाहतुकीच्या अडचणी, अपघात झाला, चोरी, दरोडे, लूट, कारखान्याची इमारत आगीत नष्ट होणं, सरकारचं आयात निर्यात धोरण बदललं, सरकारनं करांच्या दरामध्ये वाढ केली तर संयोजकांचं मोठं नुकसान होतं. आणि अशा प्रकारचे जे धोके असतात या धोक्यांना फक्त संयोजकाला तोंड द्यावं लागतं. भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन घटकांना या धोक्यांना तोंड द्यावं लागत नाही. आणि अशा प्रकारचे जे धोके असतात हे धोके अप्रिय असतात आणि त्रासदायक असतात आणि म्हणून काहीतरी मोबदला मिळाल्याशिवाय कोणीही अशा प्रकारचे धोके स्वीकारणार नाही असं हॉले म्हणतात. आणि म्हणून संयोजक असे अनेक धोके पत्करत असतो, त्याला तोंड देत असतो, म्हणून त्याला मोबदला मिळाला पाहिजे. अशा प्रकारे संयोजक धोक्यांना जे तोंड देत असतो, जे धोके पत्करत असतो त्याचा मोबदला म्हणजे नफा असं प्राध्यापक हॉले यांनी म्हटलेलं आहे. संयोजकांनी उद्योग व्यवसायातील धोक्यांना तोंड द्यावं यासाठी संयोजकांना प्रेरणा म्हणून नफा मिळालाच पाहिजे. नफ्याची आशा किंवा नफ्याची प्रेरणा असल्याशिवाय कोणीही धोके पत्करणार नाही असं प्राध्यापक हॉले यांनी म्हटलेलं आहे. तसं म्हणतात की प्रत्येक उद्योग व्यवसायात धोक्याचं प्रमाण कमी जास्त असतं. काही उद्योगात धोके जास्त असतात, काही उद्योगात धोके कमी असतात. आणि संयोजक सुद्धा वेगवेगळ्या कुवतीचे असतात. त्यांची कुवत जास्त असते ते संयोजक जास्त धोके असणारे उद्योग निवडतात आणि ज्या संयोजकाची कुवत कमी असते ते कमी धोके असणारे उद्योग निवडतात. हॉले यांनी नफ्याचं प्रमाण आणि धोक्याचं प्रमाण याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की धोक्याचं प्रमाण जितकं जास्त तितकं नफ्याचं प्रमाण जास्त असतं. ज्या उद्योग व्यवसायात धोका कमी असतो तिथे नफा कमी मिळतो. धोका नसेल तर नफा मिळत नाही. म्हणजे झिरो रिस्क झिरो प्रॉफिट, नो रिस्क नो प्रॉफिट, लेस रिस्क लेस प्रॉफिट. म्हणजे कमी धोका असेल तर कमी नफा मिळतो, मोर रिस्क मोर प्रॉफिट. जास्त धोका असेल तर जास्त नफा मिळतो. तर अशा प्रकारे धोका आणि नफा यांच्यामध्ये सहसंबंध असतात, पॉझिटिव्ह रिलेशनशिप असतात असं हॉले यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे
प्राध्यापक हॉले यांनी आपल्या नफ्याच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतात असं स्पष्ट केलेलं आहे की नफा हा धोका पत्करण्याचा मोबदला असतो. संयोजक वेगवेगळ्या प्रकारचे धोके पत्करत असतो. संयोजक अनेक प्रकारच्या धोक्यांना तोंड देत असतो आणि म्हणून त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक धोके पत्करत नाहीत. फक्त संयोजक हाच घटक धोके पत्करतो आणि म्हणून त्याला जो मोबदला मिळतो, जे बक्षीस मिळतं, त्याला नफा असं म्हणतात, असं प्राध्यापक हॉले यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि धोक्याचं प्रमाण जास्त असेल तर नफ्याचं प्रमाण जास्त असतं आणि धोक्याचं प्रमाण कमी असेल तर नफा सुद्धा कमी मिळतो, असं प्राध्यापक हॉले यांनी म्हटलेलं आहे. प्राध्यापक हॉले यांनी नफ्याचा धोका पत्करण्याचा हा जो सिद्धांत मांडलेला आहे, या सिद्धांतावरती काही अर्थशास्त्रज्ञांनी कडाडून टीका केलेली आहे. या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण आपण बघूया. या सिद्धांतावरती करण्यात येणारी पहिली टीका अशी आहे, कॅरव्हर यांनी टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की नफा हा धोका पत्करण्याचा मोबदला असतो, हे हॉलेचं मत खरं नाही, बरोबर नाही. म्हणजे संयोजक धोके पत्करतो, धोक्याला तोंड देतो म्हणून त्याला नफा मिळतो, हे चुकीचं आहे. तर कुशल संयोजक धोक्याचं प्रमाण कमी करू शकतात आणि म्हणून नफा हा धोका कमी करण्याचा मोबदला आहे, धोका पत्करण्याचा मोबदला नाही. कुशल संयोजक व्यवसायातील धोक्याचं प्रमाण कमी करू शकतात आणि म्हणून नफा हा धोका पत्करण्याचा मोबदला नाही, तर धोका कमी करण्याचा मोबदला आहे, असं प्राध्यापक कॅरव्हर यांनी म्हटलेलं आहे. हॉले यांच्या नफ्याच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरची दुसरी टीका अशी आहे, ती टीका अशी आहे की नफा केवळ धोका पत्करल्यामुळे मिळतो, हे चुकीचं आहे. संयोजकाच्या कृतीमुळे सुद्धा नफा मिळतो, पण तिकडं हॉलेंनी दुर्लक्ष केलेलं आहे. संयोजकाची जर मक्तेदारी असेल तर संयोजकाला नफा मिळतो. म्हणजे जरी धोका नसला आणि संयोजकाची मक्तेदारी असेल तर ग्राहकांना त्याच्याकडूनच वस्तू विकत घ्यावी लागते आणि म्हणून संयोजकाची जर मक्तेदारी असेल तर त्याला नफा मिळू शकतो. पण या गोष्टीकडे हॉलेंनी दुर्लक्ष केलेलं आहे. संयोजकाला जर चांगल्या संधी मिळाल्या, संयोजकाचं नशीब चांगलं असेल तरी सुद्धा नफा मिळू शकतो, पण त्याकडे सुद्धा हॉले यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हॉले यांच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरती प्राध्यापक नाईट यांनी अशी टीका केलेली आहे. तिसरी टीका अशी आहे, ते असं म्हणतात की नफा हा धोका पत्करल्यामुळे मिळतो, हे हॉलेचं मत पूर्णपणे बरोबर नाही. नफा हा अनपेक्षित धोके पत्करल्यामुळे मिळतो. जे धोके अपेक्षित धोके असतात त्या धोक्यांचा विमा कंपनी उतरवत असते. उदाहरणार्थ आग असेल, चोरी असेल, मालाची नासधूस होते, त्याचा विमा उतरवत आहे. नुकसान भरपाई विमा कंपनी देते. अशा धोक्यांना विमा कंपनी तोंड देते, संयोजक तोंड देत नाही. पण असे काही धोके असतात की ज्या धोक्यांना विमा कंपनी तोंड देत नाही, त्या धोक्यांना अनपेक्षित धोके असं म्हणतात. उदाहरणार्थ मंदीचा धोका असेल, वस्तूची आवड निवड जर बदलली आणि ग्राहकांनी वस्तूची मागणी कमी केली आणि त्यामुळे संयोजकाचं जे नुकसान होतं, जो नफा कमी होतो, त्याला विमा कंपनी तोंड देत नाही. तर अशा प्रकारे मंदीचा धोका असेल, तेजी मंदी असेल, फॅशन बदलणं, वस्तूची आवड बदलणं आणि त्यामुळे मागणी कमी होणं, त्यामुळे नफा कमी होणं, या अनपेक्षित धोक्यामुळे नफा मिळतो. कारण हे धोके विमा कंपनी सहन करत नाही, या धोक्यांना संयोजकालाच तोंड द्यावं लागतं. या नफ्याचा धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरची चौथी टीका अशी आहे की संयोजक जास्त धोके स्वीकारतो म्हणून त्याला जास्त नफा मिळतो, कमी धोके स्वीकारतो, कमी नफा मिळतो. अशा प्रकारे हॉले यांनी
धोका आणि नफा यांच्यामध्ये जो सहसंबंध दाखवलेला आहे तो चुकीचा आहे असं टीकाकार म्हणतात. ते असं म्हणतात की ज्या उद्योगात, ज्या व्यवसायात, ज्या उत्पादन प्रक्रियेत धोके जास्त असतात तिथे नफा कमी मिळू शकतो आणि जिथे धोका कमी असतो तिथे नफा जास्त मिळू शकतो. आणि म्हणून धोका जास्त असेल तर नफा जास्त, धोका कमी असेल तर नफा कमी, हे जे मत हॉलेने आपल्या सिद्धांतात मांडलेलं आहे ते चुकीचं आहे अशी टीका टीकाकारांनी केली. प्राध्यापक हॉल यांच्या नफ्याच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरची 5वी टीका अशा प्रकारची आहे की नफ्याचा आणि धोका पत्करण्याचा काही संबंध नसतो. काही लोक असे असतात, काही जातीचे लोक असे असतात की ते नोकरीपेक्षा उद्योगधंदाच करणं पसंत करतात इतर व्यवसायापेक्षा. काही व्यवसाय असे असतात की त्यामध्ये धोका कमी असतो, पण तरी सुद्धा काही विशिष्ट जातीचे लोक असे असतात की ज्या जातीमध्ये उद्योजकता हा गुणधर्म असतो असे लोक उद्योगधंदाच करणं पसंत करतात, जास्त धोक्याचे उद्योग स्वीकारतात. त्या धोक्याच्या उद्योगामध्ये, जास्त धोका असणाऱ्या उद्योगामध्ये कमी नफा मिळत असून सुद्धा काही लोक जास्त धोका असणारे उद्योग निवडतात. त्यांच्यामध्ये उद्योजकता गुणधर्म असतो, साहस, धाडसीपणा असतो आणि म्हणून जास्त धोका असणारा उद्योग जास्त नफा मिळवून देतो असं नाही, तर कमी नफा मिळवून देणारे आणि जास्त धोका असणारे उद्योग सुद्धा काही विशिष्ट जातीचे लोक निवडतात, ज्याकडं प्राध्यापक हॉल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. प्राध्यापक हॉल यांच्या नफ्याच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरची 6वी टीका अशी आहे की नफा हा धोका पत्करल्यामुळे मिळत नाही, तर संयोजकामध्ये कर्तबगारीची जी भिन्नता असते त्या कर्तबगारीच्या भिन्नतेमुळे नफा मिळतो. नफ्याचा जो खंड सिद्धांत आहे प्राध्यापक वॉकर यांनी मांडलेला आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की नफा हा धोका पत्करल्यामुळे मिळत नाही, तर संयोजकामध्ये कर्तबगारीची जी भिन्नता असते त्यामुळे नफा मिळतो. म्हणजे काही संयोजक जास्त कर्तबगार असतात, काही संयोजक कमी कर्तबगार असतात आणि जे संयोजक जास्त कर्तबगार असतात त्यांना जास्त नफा मिळतो आणि जे संयोजक कमी कर्तबगार असतात त्यांना कमी नफा मिळतो. अशा प्रकारे संयोजकामध्ये कर्तबगारीची जी भिन्नता असते आणि त्या भिन्नतेमुळे जो नफ्याचा उद्भव होतो त्याकडं प्राध्यापक हॉल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अशा प्रकारची टीका नफ्याच्या खंड सिद्धांतामध्ये प्राध्यापक वॉकर यांनी केलेली आहे. प्राध्यापक हॉल यांच्या नफ्याच्या धोका पत्करण्याच्या सिद्धांतावर आणखी एक टीका केली जाते ती अशी आहे की या सिद्धांतामध्ये आकस्मिक नफ्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. काही वेळा अचानक नफा वाढतो, वस्तूची किंमत वाढल्यामुळे अचानक नफा वाढतो, त्याचं स्पष्टीकरण हॉलेच्या सिद्धांतामध्ये नाही अशी टीका केली जाते. 8वी टीका अशी आहे, शुम्पीटरांनी केलेली आहे. ते असं म्हणतात की धोका पत्करल्यामुळं, धोक्याला तोंड दिल्यामुळे नफा मिळत नाही, तर संयोजक जे नवप्रवर्तन करतात त्या नवप्रवर्तनामुळं, नवीन नवीन कल्पनांचा अवलंब केल्यामुळं, नवीन संशोधनाचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर केल्यामुळं, नवीन वस्तू तयार करून बाजारात आणल्यामुळं, नवीन बाजारपेठा शोधून काढल्यामुळं नफा मिळत असतो. म्हणजे संयोजक जे नवप्रवर्तन करत असतो, इनोव्हेशन, त्यामुळे नफा मिळतो. पण त्याकडं हॉल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे फक्त धोका पत्करल्यामुळेच नफा मिळतो असं नाही, तर संयोजक जे नवप्रवर्तनाचं कार्य करतो किंवा जे संयोजक नवप्रवर्तन करतात, नवीन वस्तू मार्केटमध्ये आणतात, नवीन शोधांचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांच्या वस्तूची मागणी वाढते, खप वाढतो आणि नफा वाढतो, त्याकडं हॉल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. वस्तू भेद केल्यामुळं सुद्धा नफा मिळत असतो, जाहिरातीवरती मोठा खर्च केल्यामुळं, विक्री खर्चात वाढ केल्यामुळं सुद्धा नफा मिळतो. कारण वस्तू भेदामुळं, जाहिरातीवर खर्च केल्यामुळं, विक्री खर्चात वाढ केल्यामुळं
वस्तूचा खप वाढतो, वस्तूची माहिती लोकांना होते, वस्तूची मागणी वाढते, नफा वाढतो. पण त्याकडं हॉल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. शेवटची टीका 10वी अशी आहे की हॉले असं म्हणतात की फक्त संयोजक हाच उत्पादनाचा घटक धोके पत्करत असतो. हे चुकीचं आहे. उद्योग व्यवसायाला, उद्योग संस्थेला, कंपनीला, कारखान्याला भांडवल पुरवणारा, भांडवलाचा मालक हा सुद्धा धोके पत्करत असतो. म्हणजे तो शेअर्सची खरेदी करत असतो, कंपनीच्या कर्जरोख्यांची खरेदी करत असतो. आणि अशा प्रकारे शेअर्सच्या भावामध्ये, कर्जरोख्यांच्या भावामध्ये चढ उतार होत असतात. आणि त्यामुळं भांडवलदारांचं, भांडवल पुरवणाऱ्यांचं सुद्धा नुकसान होत असतं. मंदीच्या काळात कंपनी बुडते, उद्योग व्यवसाय बुडतात. आणि त्यामुळे मंदीच्या काळात भांडवलदारांनी खरेदी केलेल्या शेअर्सवरती लाभांश कमी मिळतो, कर्जरोख्यावरती व्याज कमी मिळतं किंवा व्याज मिळतच नाही. तर अशा प्रकारे उत्पादन कार्यामध्ये फक्त संयोजकच धोके स्वीकारतो असं नाही, तर भांडवल हा उत्पादनाचा घटक सुद्धा धोके स्वीकारत असतो. आणि म्हणून हॉले म्हणतात त्याप्रमाणे केवळ संयोजक धोके पत्करतो हे चुकीचं आहे. तर अशा प्रकारे प्राध्यापक हॉले यांच्या नफ्याचा धोका पत्करण्याच्या सिद्धांतावरती जवळजवळ 10 टीका करण्यात आलेल्या आहेत. असं असलं तरी सुद्धा प्राध्यापक हॉले यांचा नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत काही बाबतीत महत्वाचा आहे. संयोजक उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक प्रकारचे धोके स्वीकारत असतो. अपेक्षित धोके असतील, अनपेक्षित धोके असतील. आणि या धोक्यांना तोंड देण्याचं काम तो करत असतो. त्याबद्दल त्याला मोबदला मिळाला पाहिजे, नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळाला पाहिजे. या बाबतीत मात्र सर्व अर्थशास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी प्राध्यापक नाईट यांचा नफ्याचा अनिश्चितता पत्करण्याचा सिद्धांत पाहणार आहे. लेक्चर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.